सो हे गाइज आय एम युअर विजय. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये भीमा कोरेगावमध्ये ब्रिटिश आणि पेशव्यांच्या लढाईत रणधुरंधर वीर सिद्धनाग यांच्या नेतृत्वाखाली जो सैनिकांनी भीम पराक्रम गाजवला, त्यामध्ये 500 सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा समुद्र खांद्यावर घेतला. त्यामध्ये वीर सिद्धनाग यांच्या तब्बल 18 किलोची तलवारीने ते पेशव्यांचे सैन्य कापत होते. तसे अनेक लढाई त्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये खरडा लढाई असेल, पानिपत लढाई असेल, या सगळ्या लढाईंचे खरे हिरो होते. तर या वीर सिद्धनाग यांचे जे शस्त्र आहेत ते आजही आपल्याला सांगली जिल्ह्यातील मिरजेजवळच्या कळंबी गावात आपल्याला आजही बघायला भेटतात. तर ते शस्त्र आज आपण बघायला जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत कनेक्ट राहा. हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मित्रांनो. तर मित्रांनो, सांगलीतून पुढं मिरजला आल्यानंतर मिरजपासून जो हा रोड गेलेला आहे तो पंढरपूर रोड आहे आणि या पंढरपूर रोडपासून आपण पुढे जाणार आहे कळंबी गावाला. कळंबी हे गाव मिरजेपासून 10 किलोमीटरवर पंढरपूर जत रोडवर आहे. 11 मार्च 1795 साली खरडा लढाईचे शौर्य गाजवणारे, 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगावच्या लढाईचे शौर्य गाजवणारे महापराक्रमी रणधुरंधर शूरवीर सिद्धनाग हे होते. सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे महार रेजिमेंटचे नेतृत्व मिरजेजवळच्या कळंबीतील सिद्धनाग यांनी केले. गावात त्यांचे स्मारक असून प्रत्येक 1 जानेवारीस येथे वीर सिद्धनाग शौर्य परिषद होते. स्मारकामध्ये सिद्धनाग यांची सांभाळून ठेवलेली शस्त्रे आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. सिद्धनागांच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून तेव्हाच्या तासगाव तालुक्याचे असणारे कळंबी गाव 1739 मध्ये त्यांचा इनाम दिल्याचा इतिहास आहे. भीमा कोरेगावमध्ये ब्रिटिश आणि पेशवे यांच्यातील लढाईत सिद्धनागांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी भीम पराक्रम गाजवला. फक्त 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 सैन्यांचा समुद्र अंगावर घेतला. एक जानेवारी 1818 रोजी भीमेकाठी दोन्ही सैन्य आमनेसामने उभी ठाकली. घनघोर युद्ध झाले. वीर सिद्धनाग आपल्या 18 किलो वजनाच्या तलवारीने पेशव्यांचे सैन्य कापत होते. महापराक्रमी रणधुरंधर सिद्धनागांच्या साथीने ब्रिटिशांची ही लढाई जिंकली. त्यांनी सिद्धनागांचा सन्मान केला. या विजयाचे स्मरण म्हणून विजयस्तंभ उभारला. भीमा नदीकाठी मैदानात जेथे युद्धाची ठिणगी पडली तेथे स्तंभ उभारला.
सिद्धनाथांच्या स्मृती कळंबी गावात त्यांच्या वंशजांनी आजही जपल्या आहेत. जय भीम. मी कुमार अनोज इनामदार, ग्रामपंचायत सदस्य, वीर सिद्धनाथाचा 14वा वंशज. हे आमचे पूर्वज 200 वर्षापूर्वीचं हे सगळं शस्त्र आहेत. त्यांनी लढाई केलेल्या आहे. चिलखत आहे, तलवार आहे, एक कपाळपट्टी आहे आणि त्यांचा मुखवटा 200 वर्षापूर्वीचा हा आहे. 200 वर्षापूर्वी. अच्छा. आणि ह्यांना हे गाव जवळजवळ 1050 म्हणजे 1050 एकर इनाम मिळालं होतं. इनाम म्हणजे त्याचा शेतसारा त्यांना मिळत होता. आणि मूळचे रेटरी धरण त्यांना वतन मिळाल्यानंतर कळंबीत स्थायिक झाले. आणि ज्यावेळेस खर्डीची लढाई हे आपल्या पानिपतची लढाई झाली त्यात बी आमचे वंशज शहीद झाले. खर्ड्यात पण शहीद झाले आणि पुण्याचे भीमा कोरेगाव आहे त्यात ते काही शहीद झाले नाहीत. त्यामुळे त्या ह्याच्यावर मान म्हणजे स्तंभावर नाव नाही. पण ते इथं आल्यानंतर रेट्यात किंवा इथेच त्यांचं निधन झालं. पण ते 2000 म्हणजे 1818ला ते लढाईत होते. 500 महार पेशव्या 500 महार हे पेशव्याबरोबर लढले इंग्रजाबरोबर. पण त्याचा असा हेतू नव्हता की त्यांना आपल्या पाठीवरचं मडकं आणि खराटा हा काढण्यासाठी पेशव्याला विनंती केली होती. पण त्यांनी ते झिडकारले. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना हात मिळवणी करून त्यांच्या विरोधात लढले. त्यामुळे ते भारत म्हणजे आणि भारताविरुद्ध असं काही नाही. बरोबर. स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी लढले. म्हणजे वीर सिद्धनाथाचे दादासाहेब आणि 7 जण काळनाथ, यशनाथ, बाकी चौघांचे फोटो नाहीत. 7 मुलं असं. आता ही कितवी पिढी म्हणायची काय? 14वी पिढी. मग आता इथं किती घर आहेत आपले काय? तरी आपली 5-50 झाले आता. आणि कसं इनाम मिळालं असलं तरी ह्यांना माहीत नव्हतं जमिनी कुठं आहेत. बरोबर. शेत चारा मिळत असल्यामुळे त्यांना रानात जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ते जे कसत होते इंग्रजांनी कायदा केला कसेल त्याची जमीन. आणि झालं कसं पुन्हा इंग्रजाबरोबर लढून पेशवे त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळं आता इंग्रज पेशवे आपली काहीतरी करतील म्हणून हे गुप्त राहील. म्हणजे परत कुठली हालचाल केली नाही. म्हणजे आता त्यांचा तह झाला की इंग्रजांना काही रक्कम देणार आणि पेशव्याने नुसतं गादीवर बसायचं. ती रक्कम पेशवे इंग्रजांना देणार. ह्या तहामुळे ही लोक घाबरून शांत झाले. म्हणजे बोलू शकले नाही की आता ते दोन्ही एकत्र झाले तर आपल्या बदला घेतील किंवा काहीतरी करतील, समूह नष्ट करतील. म्हणून त्यांनी काही केलं नाही. कुठं इतिहास उजागर केला नाही भीतीपोटी. त्यामुळे ते झालं. लढून पण ते बोलत नव्हते की आम्ही लढलोय. आमचे 7 आजोबा पण बोलले नाही. कारण काही इंग्रज आणि पेशवा तहच झाला ना. बरोबर. पेशव्याने गादीवर बसायचं, बाकी संरक्षण इंग्रजांचं आणि त्या पोटी इंग्रजांना अमुक रक्कम पेशवे देत होते. हे मेन बेस. म्हणजे यांना म्हणजे काय म्हणतो यांचं अस्तित्व वर येण्याला ते दाबले गेले. लढले पण पेशव्यांनी लगेच पलटी मारून इंग्रजाबरोबर हात मिळवणी करून आपण सरकार तिथंच राहिले गादीवर आणि इंग्रजांना पैसे देऊ लागले त्या एक रक्कम ठराविक रक्कम त्यांच्या संरक्षणासाठी. तशी 3 युद्ध आहेत. यांचे 3 वाण म्हणजे आमचे 3 पूर्वज कामी आले. पानिपतमध्ये करडा आणि 1818 पुरेपुरी भेट दिली. बडोले त्यांच्याकडे समाज कल्याण कुठली खात होतं त्यावेळेस प्रकाश आंबेडकर. परत त्यांचा दुसरा मुलगा काय नाव राजरत्न आंबेडकर. परत खाडे साहेब सगळ्यांनी विश्वास पानिपतकर विश्वास पाटील आले होते. सगळे पुढारी येऊन गेले. संजय नंबर. मी वीर सिद्धनाथ यांचा 14वा वंशज आहे. आणि दर वर्षाला मी कार्यक्रम करतो. ही आमची संस्था आहे. एक वीर सिद्धनाथ बहुउद्देशीय संस्था आत्ता चालू केली आहे. वर्षाला अन्नदान करतो आणि त्यात आम्ही 4 जण आहोत. अजय इनामदार, मी कुमार इनामदार
आणि आम्ही नेतो. आणि हे आमचे आजोबा पंजोबा 7 जण होते. अच्छा. 7 जणांच्या पैकी आम्हाला 4 जणांचे फोटो मिळाले. 3 जणांचे मिळाले. 3 जणांचे अजून नाही मिळाले नाही अजून. त्यातला हा सगळ्यात जुना फोटो आहे. कळंबी राजनाग शिगनाग क्लास 1 म्हणजे पूर्वी आमचं गाव जे होतं, जेवढं आम्हाला वतन मिळालं त्याचा हा पुरावा. अगोदर वाघमारे होतं. किती संत काढत आहे माहिती? कळंबीला मोकाशी कळंबी म्हणून नाव आहे. अच्छा. म्हणजे आम्हाला वतन म्हणजे हे गाव दिल्यानंतर इनाम दिल्यानंतर कळंबी मोकाशांची कळंबी असं नाव होतं. पहिलं कळंबी असेल पण त्याच्यापुढे मोकाशांची कळंबी असं प्रचलित होतं. नंतर कळंबी नुसतं राहिलं आणि पूर्ण गावाचा शेतसारा इथे येत होता. इथे म्हणजे अशी हे होती आडशिरी. अच्छा. म्हणजे मागासवर्गीयांना पाया कसं पडायचं म्हणून त्या आडशिरीला ज्वारीनं भरलेली आडशिरी होती असायची. त्याला लोक पाया पडून जायचे. आणि शेतसारा मिळत असल्यामुळे सगळ्यांचं कल्याण झालं होतं. पैशाचं काय तर आणि त्यांना असे आपल्याला वाईट दिवस येतील घरीतच धरलं नाही ते. तर मित्रांनो, फायनली आपण हे वीर सिद्धनाथ यांची समाधी आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहे. आणि हे आपण बघू शकतो त्यांची शस्त्र वगैरे या ठिकाणी आजही आपल्याला बघायला भेटतात. आणि 1795ला जी खरडा लढाई असेल, 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगाव असेल, हे या ठिकाणी सिद्धनाथ जी त्यांनी लढाई केलेली आहे. आणि मेन म्हणजे शस्त्र त्यांचे आहेत ते आज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.